हॅलो बाई अँड फ्रेंड्स, मी मानसी तुमच्या सर्वांचं आज स्वागत करते आजच्या या आपल्या इंग्लिशच्या सेशन मध्ये. आज आपण जी स्टोरी वाचत होतो टीनी टायनी म्हणजे इटुकली पिटुकलीशी, तर तिलाच आपण कंटिन्यू करू आणि पाहू की पुढे त्या टीनी टायनी वुमेनच्या लाईफ मध्ये काय होतं. चला वाचूया टीनी टायनी. तर मागच्या सेशन मध्ये आपण हे गोष्ट समजलो की ही जी कहाणी आहे ही एक हॉरर कॉमेडी आहे. म्हणजे ह्याच्यात हॉरर म्हणजे काहीतरी भीतीचं एलिमेंट आहे आणि ह्याच्याबरोबरच कॉमेडी पण आहे. कॉमेडी आपल्याला कळूनच गेली आतापर्यंत की प्रत्येक वाक्यात टीनी टायनी हा शब्दचा वापर केला गेलाय. टीनी टायनी म्हणजे काय होतं, पिटुकलं असं. तर आतापर्यंत स्टोरीत आपण वाचलं की एक पिटुकलीशी बाई असते जी की एक पिटुकल्याच्या गावात आपल्या पिटुकल्याच्या घरात राहते आणि एक दिवशी ती जी आहे वॉकवरती निघते आणि वॉकवरती जाता जाता जे आहे तिला काय होतं की ती एक पिटुकल्याच्या गेट वरती पोहोचते. ती ते गेट उघडून आत जाते. तिथे ते एक चर्च यार्ड असतं पिटुकलंसं. चर्च यार्ड म्हणजे काय होतं की जे कब्रिस्तान असतं. तर तिथे ती एका पिटुकल्याच्या ग्रेवच्या वरती, ग्रेव्ह म्हणजे काय असतं की एक जे कब्र असतं त्याच्यावरती जे आहे पिटुकलंसं तिला एक बोन मिळतं, म्हणजे हड्डी मिळते. तर ती ते पिटुकलीशी हड्डी गाऊन हाड गाऊन ती आपल्या पिटुकल्याच्या पॉकेटमध्ये ठेवून घेते. त्याच्यानंतर काय होतं, ती सोचते की ह्याचं आपण सूप बनवू आणि आपल्या पिटुकल्याच्या सपर मध्ये जे की जो त्यांचा लास्ट जो आहे मील असतो, म्हणजे जे लास्ट जे जेवण असतं त्यांचं ते सूप सारखं असतं, तर ते ती प्यायचं सोचते आणि ते सोचून ती आपल्या पिटुकल्याच्या जीभमध्ये ते पिटुकलंसं बोन ठेवून घेते. ह्याच्यानंतर काय होतं चला वाचूया. So the teeny tiny woman put the teeny tiny bone into her teeny tiny pocket. तर ती जी छोटीशी पिटुकलीशी बाई असते ते पिटुकल्याचं बोन जे असतं म्हणजे हाड असतं ते ती आपल्या पिटुकल्याच्या पॉकेटमध्ये जेबमध्ये ठेवून घेते अँड वेंट होम टू हर टीनी टायनी हाऊस आणि आपल्या त्या पिटुकल्याच्या घरात परत जाते. नाउ वेन द टीनी टायनी वुमेन गॉट होम टू हर टीनी टायनी हाऊस, आता जेव्हा ती पिटुकलीशी बाई आपल्या पिटुकल्याच्या घरात जाते, शी वॉज अ टीनी टायनी बिट टायर्ड, तर ती पिटुकलीशी टायर्ड म्हणजे थकलेली असते. सो शी वेंट अप हर टीनी टायनी स्टेअर्स, तर ती आपल्या टीनी टायनी म्हणजे पिटुकल्याच्या शिड्या, स्टेअर्स म्हणजे काय शिड्या, शिड्या चढते टू हर. हे पहा ही पिटुकलीशी बाई आहे, छोटीशी बाई आहे बरं का. तर ती आणि ही तिची पॉकेट आहे ज्यात तिने आपलं बोन ठेवलं आहे आणि ह्या पिटुकलाचा स्कार्फ, पिटुकलाचा रस्ता. तर ती शिड्या चढते आणि काय होतं मग त्याच्यानंतर, टीनी टायनी बेड अँड पुट द टीनी टायनी बोन इनटू अ टीनी टायनी कबर्ड, आणि मग ती जे आहे आपल्या पिटुकल्याच्या बिस्तऱ्यावरती जाते आणि ते जे पिटुकलाचं बोन असतं, जे हाड असतं ते ती काय करते आपल्या टीनी टायनी आपल्या पिटुकल्याच्या कबर्ड मध्ये म्हणजे अलमारीमध्ये ठेवून देते, तिथे कपाटात ठेवते तिला. अँड वेन दिस टीनी टायनी वुमेन हॅड बीन टू स्लीप, आणि जेव्हा ही पिटुकलीशी बाई झोपायला जाते अ टीनी टायनी टाइम म्हणजे पिटुकल्याच्या वेळा करता, शी वॉज अवेकेन बाय अ टीनी टायनी व्हॉइस, तर तिला एकदम से जाग उठते, झोप लागलीच नसते त्याच्या आधी जाग उठते, एका बारीकशा एका पिटुकल्याच्या आवाजाने ती उठते. फ्रॉम द टीनी टायनी कबर्ड, कुठून आवाज येत असते ही, त्या पिटुकल्याच्या कपाटातनं आवाज येत असते, विच सेड, जे की काय म्हणतं, गिव्ह मी माय बोन, म्हणजे मला माझं बोन, मला माझं हाड परत दे, असं ते आवाज त्या कपाटातनं येत असतं. अँड दिस टीनी टायनी वुमेन वॉज अ टीनी टायनी बिट फ्रायटेन, तर ही जी पिटुकलीशी बाई असते ही पिटुकलंसं भीते, भिऊन जाते, फ्रायटेन म्हणजे भिऊन जाते. सो शी हिड हर टीनी टायनी हेड अंडर द टीनी टायनी क्लोथ्स अँड वेंट टू स्लीप अगेन, तर ती इतकी भिऊन जाते तर ती काय करते, आपलं पिटुकलंसं डोकं घेते आणि आपल्या पिटुकल्याच्या कपड्यांच्या मध्ये, अंडर द टीनी टायनी क्लोथ्स म्हणजे पिटुकल्यांच्या कपड्यांच्या मध्ये टाकून घेते आणि वेंट टू स्लीप अगेन, आणि परत झोपायला चालली जाते. म्हणजे जे तिचं चादर वगैरे असेल ते आपल्या डोक्यावर टाकून घेते भीतीने आणि ती परत झोपायचा प्रयत्न करते. अँड वेन शी हॅड बीन टू स्लीप अगेन, आणि जेव्हा ती अशा प्रकारे परतचे झोपायला जाते, अ टीनी टायनी टाइम आणि थोड्याशा पिटुकल्याच्या वेळा करता, द टीनी टायनी व्हॉइस अगेन क्राईड आउट फ्रॉम द टीनी टायनी कबर्ड, तर ती जी पिटुकलीशी आवाज असते ती त्या पिटुकल्याच्या कपाटातनं परत येते, अ टीनी टायनी लाउडर, पिटुकलीशी वाढून.
पहिले जसे आलं होतं गिव्ह मी माय बोन, तर आता थोडीशी वाढून जाते. गिव्ह मी माय बोन, आता थोडीशी आवाज वाढली. तर हे बघा तुम्ही याचे लिहिलेलं आहे ना, तीन वेळा लिहिलंय गिव्ह मी माय बोन. इथे लहानचं लिहिलंय, इथे त्याच्याहून मोठं आणि त्याच्याहून सगळ्यात जास्त मोठं इथे लिहिलंय. तर हे दाखवाय करता की ती आवाज जी आहे ती वाढत जाते कशा प्रकारे. तर अशा प्रकारे पहिल्यांदापेक्षा थोडीशी आवाज वाढून जाते. गिव्ह मी माय बोन असं म्हणतात ते, की मला माझा हाड परत दे. दिस मेड द टीनी टायनी वुमेन अ टीनी टायनी मोर फ्रायटेंड. तर ह्याच्याने काय होतं की ही जी पिटुकलीशी बाई असते हिला परत अनेक जास्त पिटुकलंसं भीती वाटते. सो शी हिड हर टीनी टायनी हेड. तर ती आपलं पिटुकलंसं डोकं अ टीनी टायनी फर्दर अंडर द टीनी टायनी क्लोथ. अनेक जास्त आपल्या पिटुकल्याच्या कपड्यांच्या आत आपल्याला आपलं डोकं ती लपवून घेते भीतीच्या कारणाने. And when the teeny tiny woman had been to sleep again a teeny tiny time, आणि जेव्हा ही पिटुकलीशी बाई परत झोपायला जाते पिटुकल्याशा टाईप करता, the teeny tiny voice from the teeny tiny cupboard said again her teeny tiny louder. तर ती जी पिटुकलीशी आवाज असते त्या पिटुकल्याशा कपाटातनं परत येते पिटुकलीशी वाढून. टीनी टायनी लाउडर म्हणजे काय आणि जास्त वाढून. तर परतसे वाढलेली आवाज येते. गिव्ह मी माय बोन असं करून परतसे आवाज येते जोराची. तर बाबा रे या बाईला तर खूपच भीती वाटते. बघा तर जरा हिची काय हालत होतीये. या टीनी टायनी या पिटुकलीशी बाईची हालतच खराब आहे हिची तर आता काय करेल. तर काय होतं मग शेवटी. अँड दिस टीनी टायनी वुमेन वॉज अ टीनी टायनी बिट मोर फ्रायटेन. आणि तेव्हा ती पिटुकलीशी बाई पिटुकलं असं अनेक जास्त भीते. बट शी पुट हर टीनी टायनी हेड आउट ऑफ द टीनी टायनी क्लोथ्स. पण यंदा यावेळेला ती काय करते आपलं पिटुकलंसं डोकं आपल्या पिटुकल्याच्या कपड्यांमधनं बाहेर काढते. पहा दिसतंय ना पिटुकलंसं डोकं काढलं बाहेर. अँड सेड इन हर लाउडेस्ट टीनी टायनी व्हॉइस. आणि आपल्या लाउडेस्ट म्हणजे तिची जी सगळ्यात जोरशी पिटुकलीशी आवाज असते. व्हॉइस म्हणजे काय आवाज असते. तर त्याच्यात म्हणते तिचं जी सगळ्यात जोरची पिटुकलीशी आवाज असते म्हणते टेक इट अशी भीतीने म्हणते ती. तिला भीती वाटते कारण की कोकी आवाज कुठून येते. तर ती म्हणते टेक इट असं म्हणते म्हणजे घेऊन घे. की तुला बाई हाड हवाय ना तर घेऊन घे. तर ही जम्मतदार कहाणी होती जी आपण वाचली. फारच मजेदार कहाणी होती. तुम्हाला मजा आली की नाही. मला तर खूपच मजा आली वाचायला. गिव्ह मी माय बोन टेक इट है ना. तर अशा प्रकारची कहाणी तुम्ही परत वाचा आणि आता स्वतःहून वाचाले पूर्ण प्रोनाउन्सिएशन वगैरे बरोबर. आणि जशा प्रकारे मी सांगितलं तशा प्रकारे आपल्या व्हॉइसचे मॉड्युलेशन करून वाचा आणि सर्वांना ऐकवा. तुम्हाला खूप मजा येईल. आता याची एक्सरसाइज बघा. डिस्क्राईब द टीनी टायनी वुमेन्स हाऊस युझिंग डिटेल्स फ्रॉम द स्टोरी अँड युअर इमॅजिनेशन. आपल्याला त्या पिटुकल्याच्या बाईचं घर डिस्क्राईब करायचं, सांगायचंय की ते कसं असेल. जे डिटेल्स कहाणीत दिले आहेत त्यांचा युज करायचा आहे आणि आपली इमॅजिनेशनचा युज करून करायचा आहे. तर हे आता आपण हे सगळं आपल्या स्लाइड्स मध्ये बघूया. आणि अशाच प्रकारे फिल इन द ब्लँक्स आहेत पूर्ण कहाणीशी रिलेटेड आहेत ते पण आता आपण बघू. मग हे जे थर्ड क्वेश्चन होतं हे आपण आपल्या मागच्या सेशन मध्ये करून चुकलो आहोत. द वर्ड टीनी टायनी इज अ कंपाऊंड वर्ड. हा जो शब्द आहे टीनी टायनी हिला कंपाऊंड वर्ड म्हणतात. दॅट इज म्हणजे काय अ वर्ड मेड ऑफ टू वर्ड्स. जे दोन वेगवेगळ्या शब्दांना मिळून बनतं ते असतं कंपाऊंड वर्ड्स. वर्ड्स लाईक टीनी टायनी आर मोस्टली युज्ड इन इनफॉर्मल लँग्वेज. हा जो शब्द आहे हा इनफॉर्मल आहे. म्हणजे हा आपण नॉर्मली जे आहे फॉर्मल मध्ये नाही बोलत. चिल्ड्रन्स स्टोरीज अँड सॉंग्स फोक टेल्स एटसेट्रा इथे यूज होतो. लहान मुलांच्या कहाण्यांमध्ये किंवा गाण्यांमध्ये किंवा अशा जे लोककथा असतात त्याच्यामध्ये हे यूज होतं. राईट. अदर वर्ड्स लाईक टीनी टायनी हे आपण आपल्या मागच्या सेशन मध्ये बघितलेलंच आहे. मग आहे यूज द लिस्ट ऑफ ऍडजेक्टिव्स यू हॅव मेड. हे आपण हे सुद्धा केलेलं आहे. आता बघा एक्झाम्पल्स यांनी जे दिले आहेत. A big red ant found a big red grain of corn in big red house. म्हणजे काय झालं एक बिग रेड म्हणजे मोठी लाल जी आंट म्हणजे काय झालं मुंगी. एक मोठी लाल मुंगीला एक मोठं लाल ग्रेन म्हणजे ग्रेन ऑफ कॉर्न काय असतं मकई असतं. मकईचा दाना मिळाला मोठा लाल इन अ बिग रेड हाऊस. कुठे मिळाला एक मोठ्या लाल घरात मिळाला. त्याच्यात बिग रेड हा जो आहे हा काय ऍडजेक्टिव्ह आहे. The little silver fairy cut the little silver paper with the little silver scissors. म्हणजे ही छोटीशी सिल्वर कलर असतो ना सिल्वर कलरची फेरी म्हणजे परी.
तर अशी छोटीशी सिल्वर फेरी होती, परी होती. तिने छोटस सिल्वर कलरचा पेपर कागद कापला विथ लिटिल सिल्वर सीझर्स, म्हणजे छोट्याशा सिल्वरच्या सीझर्सनी म्हणजे सीझर म्हणजे काय असतं, कैची, त्याच्यानी कापला. थिंक ऑफ अ रेपिटेटिव्ह स्टोरी अबाउट अन ओल्ड वुमन. तर अशाच प्रकारची अनेक कोणती स्टोरीज होता एका कोणत्या म्हातारी बाईची फ्रॉम युअर मदर टंग, तुमच्या मातृभाषेमध्ये, आणि त्याला मग इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करा. आणि अशाच प्रकारचे क्वेश्चन आन्सर्स आहेत, हे आता आपण आपले डिस्कस करूया पुढच्या आपल्या जे आहे ह्याच्या सेशन मध्ये. तर आपले थिंक अँड आन्सर हे जे क्वेश्चन होतं ते आपण बघूया. वाय इज द टीनी टायनी व्हॉइसेस स्पीच गिव्हन इन अ लार्जर टाईप एव्हरी टाइम. म्हणजे आपण जेव्हा स्पीच बघितली होती तिची, तर तिची प्रत्येक स्पीच जे ती बोलते ते जे आहे प्रत्येकदा जे आहे लाऊडर, म्हणजे की असं मोठ्या मोठ्या ह्याच्यात अक्षरांमध्ये का दिसत होतं. तर हे आपण डिस्कस केलेलं आहे की ते जास्त त्याला जे आहे मोठं दाखवाय करता. टू शो द लाऊड व्हॉइस म्हणजे मोठी आवाज दाखवाय करता, आणि अँड टू एक्सप्रेस थ्रेट इन द व्हॉइस, आणि हे दाखवाय करता की थ्रेट म्हणजे काय, भीती, आवाजात भीती आहे हे दाखवाय करता प्रत्येक वेळेला ते आहे मोठ्या आणि बोल्ड मध्ये दाखवलं जात होतं. इंग्लिश वर्कशॉप मध्ये बघा, डिस्क्राईब द टीनी टायनी वुमन्स हाऊस युझिंग डिटेल्स फ्रॉम द स्टोरी अँड युअर इमॅजिनेशन. तिचं जे पिटुकल्याच्या बाईचं घर होतं ते आपल्याला डिस्क्राईब करायचं आहे. तर बघा, द टीनी टायनी वुमेन हॅड अ व्हेरी स्मॉल हाऊस. तर ती जी पिटुकलीशी बाई होती तिचं खूप छोटस घर होतं. इट वॉज सुटेबल फॉर द टीनी टायनी वुमेन, आणि ते पिटुकल्याच्या बाई करता सुटेबल होतं, पर्याप्त होतं. द स्टेअर्स ऑफ हर हाऊस वर व्हेरी स्मॉल. तिच्या घरच्या शिड्या पण खूप लहान लहान होत्या. हर बेड, हर कबर्ड अँड अदर थिंग्स इन हर स्मॉल हाऊस वर व्हेरी स्मॉल. आणि अशाच प्रकारे तिचा जो बेड होता, तिचा बिस्तर, तिचं कबर्ड म्हणजे कपाट, आणि जे आणि बाकीच्या जितक्याही गोष्टी होत्या त्या सगळ्या लहान लहान होत्या. आणि हर क्लोथ्स टू वर टायनी, आणि तिचे जे कपडे होते जे ती घालत होती ते सुद्धा खूप लहानशे पिटुकलेशे होते. मग आता बघा, फिल इन द ब्लँक्स होते, त्यांना आपण बघूया. द टीनी टायनी वुमेन लिव्हड इन अ टीनी टायनी, म्हणजे पिटुकलीशी बाई कुठे राहत होती, टीनी टायनी हाऊस इन अ टीनी टायनी विलेज, म्हणजे छोट्याशा घरात एका छोट्याशा गावात राहत होती. द टीनी टायनी वुमेन वेंट आउट टू टेक अ टीनी टायनी वॉक, म्हणजे पिटुकलीशी वॉक करता निघाली. द टीनी टायनी वुमेन वेंट इन टू अ टीनी टायनी चर्च यार्ड. ती जी पिटुकलीशी बाई होती एका पिटुकल्याशा चर्च यार्ड मध्ये गेली. टीनी टायनी वुमेन फाउंड अ टीनी टायनी बोन ऑन अ टीनी टायनी ग्रेव, म्हणजे पिटुकलीशी बाईला पिटुकलाचा बोन मिळाला, हाड मिळालं एक पिटुकल्याच्या ग्रेवच्या वरती. द टीनी टायनी वुमेन पुट द टीनी टायनी बोन इन टू अ टीनी टायनी पॉकेट. पिटुकलीशी बाईने पिटुकलीशी बोन आपल्या पिटुकल्याच्या पॉकेटमध्ये, जेबमध्ये टाकलं, खिस्यामध्ये टाकलं. पॉकेटला आपण खिसा म्हणतो ना. द टीनी टायनी वुमेन वेंट होम. तर पिटुकलीशी बाई घरी गेली आणि पुट द टीनी टायनी बोन, आणि पिटुकलंच जे बोन होतं, जे हाड होतं, इन टू अ टीनी टायनी कबड, आपल्या एका पिटुकल्याच्या कपाटात टाकलं. द टीनी टायनी वुमेन वॉज अवेकेन्ड बाय अ टीनी टायनी व्हॉइस. ती जी पिटुकलीशी बाई होती एका पिटुकल्याच्या आवाजाने उठली. फ्रॉम द टीनी टायनी कबर्ड, कुठून न येत होती ती आवाज, एका पिटुकल्याच्या कपाटात येत होती. द टीनी टायनी वुमेन वॉज अ टीनी टायनी बिट फ्राइटन. ती पिटुकलीशी बाई एक पिटुकलीशी घाबरली. द टीनी टायनी वुमेन सेड इन हर लाउडेस्ट टीनी टायनी व्हॉइस. तर ती पिटुकलीशी बाई आपल्या पिटुकल्याच्या मोठ्या आवाजात बोलली. लाउडेस्ट म्हणजे सगळ्यात मोठी आवाजात बोलली. तर अशा प्रकारे आज आपण ह्या पिटुकल्या अशा बाईची स्टोरी वाचली आणि फिनिश केली. मजेदार होती की नाही स्टोरी? त्याच्यात म्हणजे की फिअर पण होतं, फिअर फॅक्टर पण होतं, आणि कॉमेडी पण होती, फन पण होतं, आणि खूप मस्त स्टोरी होती. त्याच्याशिवाय आपण एक्सरसाइजेस पार्ट पाहिला, क्वेश्चन आन्सर, फिल इन दी ब्लँक्स बघितले, ते तुम्ही बघा. आणि कोणची पण वस्तू रटायच्या शिवाय तुम्ही जे आहे ना, रटल्याच्या ऐवजी तुम्ही त्याला समजून कराल कधी पण, तर तुम्हाला नीट व्यवस्थित लर्न होईल, आणि ते नेहमी करता लर्न होईल. जर तुम्ही सोचायला की आम्ही रॉट लर्निंग करू, रटून गहू आणि होऊन जाईल, तसं कधी नाही होत. आजचा आपला सेशन इथेच फिनिश होतो. नेक्स्ट सेशन मध्ये परत भेटूया. टिल देन बाय, हॅव अ नाईस डे. थँक्यू.